नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं लोकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करत आहेत. आपल्यासोबत असे एक उमेदवार आहेत की शिक्षण क्षेत्रामध्ये बरंच मोठं नाव कमवलेलं आणि बराच राजकीय अनुभव असलेले अनुभवी व्यक्तिमत्व कालिदास माने, जे की जवळगा जिल्हा परिषद गटामध्ये ते उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण आता आपल्या परिचयाची काय गरज नाही. जनतेसमोर आपण जात आहात. आपलं कामच असं आहे की अ, म्हणजे जनतेला माहीत आहे. तरी पण आपला अल्पशा परिचय आणि आपले राजकीय कारकिर्दीविषयी थोडीशी माहिती द्यावी. पहिल्यांदा सह्याद्री न्यूजचं मी अभिनंदन करतो की लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जवळगा मतदारसंघ लातूर जिल्हा परिषदेच्या या सगळ्या गटाच्या आणि गणाच्या अंतर्गत ज्या निवडणुका संपन्न होत आहेत, त्यामध्ये मी जवळगा गटातून या ठिकाणी अजितदादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हाकडून मी निवडणूक लढवत आहे. या अगोदर मी आपल्या सगळ्याशी परिचित आहेच. शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगलं दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण, दर्जेदार शिक्षण यासाठी मी कटिबद्ध आहे. शिक्षणाबरोबर मी वेगवेगळ्या चळवळीमध्ये सहभागी असतो आणि या निमित्ताने जवळगा मतदारसंघामध्ये या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा आहे. आणि या निमित्ताने ज्या काही जिल्हा परिषदेच्या स्तरावर शिक्षण, आरोग्य, कृषी आणि लाभाच्या योजना या ज्या असतात त्या या मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून असते. ती जबाबदारी मी अतिशय प्रामाणिकपणानं पार पाडण्याचा संकल्प केला आहे. जर मला मतदारांनी आशीर्वाद दिला, तर संधी दिली, तर त्या संधीचं सोनं मी करणार आहे. सर, आपल्या गटामध्ये आपण फिरत आहात. जे काही गटाच्या मूलभूत प्रश्न आहेत, नाली, पाणी, रोड, त्याच्या व्यतिरिक्त असं कोणती आपल्याला समस्या जाणवली की त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे? या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मार्फत शिक्षण आहे, आरोग्य आहे, कृषी आहे, याबरोबर मी फिरत असताना लोकांनी ज्या पाणंद रस्ते आहेत, त्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, अरुंद रस्ते आहेत, पाणंदे आहेत, पाऊस पडल्यानंतर चिखल होतो, काठी मोडतात, काटे टोचतात आणि मग त्या शेतकऱ्याला त्रास होतो. म्हणून माझा पहिल्यांदा प्रयोग राहणार आहे की जे पाणंदी रस्ते आहेत, शासनाने योजना सुरू केलेली आहे, पण ते कागदावर रस्ते. मला पहिल्यांदा या पाणंदी रस्त्यांना मजबूत रस्ते बनवून शेतकऱ्याला त्याच्या शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत जाता यायला पाहिजे. त्याच्या पिकाची रास जेव्हा होते तेव्हा ते गाडीत घालून घरी आणण्याची त्याला व्यवस्था झाली पाहिजे. जेव्हा ऊस शेवटच्या टप्प्यात असतो, ऊसाच्या गाडी तिथं मध्ये जात नाहीत, अशा त्रासामध्ये शेतकरी अडकलेला आहे. मला या निमित्ताने ह्या पाणंदी रस्त्यांना मजबूत रस्ते, पक्के रस्ते करून देण्याचा माझा पहिला मानस आहे. आपल्या प्रभागामध्ये युवकांचा, महिला सक्षमीकरणाचा मोठा विषय आहे. त्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे की जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर आपण ते करणार आहात? या ठिकाणी महिलाच्या बाबतीमध्ये मी आता फिरत असताना अनेक महिलांनी माझं KYC झालं नाही म्हणून माझा पगार बंद झालेला आहे. जे माननीय अजितदादा पवार साहेब यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, तळागाळातल्या शेवटच्या माणसाला मला या सगळ्या बहिणींना मदत करायची आहे म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. मी फिरत असताना अनेक महिलांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की माझी पगार 2 महिन्यापासून बंद आहे, मला लाडकी योजनेचे पैसे मिळत नाहीत, 4 महिने झालं. याचं कारण काय विचारलं तर ते काय KYC झाली नाही म्हणून. ह्या छोट्या मोठ्या प्रश्न आहेत. ह्या KYC करून त्या ताईचं समाधान करून तिला पूर्ववत लाडकी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा अपेक्षा मानस माझा या निमित्ताने आहे. त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणाच्यासाठी त्या महिला आज बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभं करतायत. अनेकांना उद्योगासाठी संधी मिळत नाही आणि म्हणून त्यांना व्यासपीठ मिळत नाही. ज्या महिला उद्योग करतात त्यांना बाजारपेठ मिळत नाही, यासाठी मी त्यांना मदत करणार. एक चांगली बाजारपेठ या निमित्ताने ग्रामीण भागातल्या चांगल्या भाकरी, तिला बाजारपेठ नाही. त्याची चटणी जर एखाद्या महिलाने उद्योग सुरू केला त्याला बाजारपेठ नाही. ह्या सगळ्या महिलांना अशा पैकी एक चांगली बाजारपेठ मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
सर, शिक्षण क्षेत्रामधला आपला मोठा अनुभव आहे. अलीकडील जिल्हा परिषद शाळांचं जे मोडकळीस चाललेला विषय आहे. समजा निवडून आल्यानंतर कशाप्रकारे आपण त्याचा विकास करणार आहात आणि कशाप्रकारे निधी खेचून आणणार आहात? आपल्याला जाणीव आहे की मी शिक्षण क्षेत्रामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून लेकरांना शिकवत असतो. या निमित्ताने माझा संकल्प आहे की जिल्हा परिषद शाळा चांगल्या सुंदर करायच्या आहेत. परवा अजितदादांनी घोषणा केलेली आहे की मला जिल्हा परिषदेच्या 2000 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्माण करायच्या आहेत. त्यासाठी किती पैसे लागत ते त्यांचं जे घोषणा झाली आहे, जो संकल्प त्याने केलेला आहे, तो मला पुढे घेऊन जायचा आहे. या जिल्हा परिषद शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा दर्जा देऊन ही गरिबाची लेकरं अतिशय चांगली, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण स्पर्धेत आपल्याला घेऊन जायचे आहेत. त्यासाठी माझं प्राथमिक शिक्षणावर अतिशय बारीक सूक्ष्म लक्ष राहणार आहे. त्या शिक्षकांना विनंती करून गरिबाच्या लेकरांना चांगलं शिकवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या, हा माझा संकल्प राहणार आहे. सर, सध्या अजितदादा काल परवाच अकस्मात मृत्यू झाल्यामुळे कुठेतरी विकासाचा गाडा थांबेल असं आपल्याला काय वाटतं? त्या बाबतीमध्ये ही पोकळी दादाची भरून निघेल की नाही याबद्दल माझ्याही मनात शंका होती. परंतु परवाच सरकारने त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पत्नी सुमित्राताई पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद देऊन ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून प्रत्येक माणसाने दादाचा विचार पुढे घेऊन जाऊन दादाचं राहिलेलं काम, शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम माझ्यासारखे अनेक हजारो कार्यकर्ते करतील असा मला ठाम विश्वास आहे. सर, आपल्यासमोर दोन बलाढ्य पक्ष आहेत. एका साईडला काँग्रेस, एका साईडला भाजप. जनतेला काय आव्हान कराल? आता एवढ्या मोठ्या बलाढ्य पक्षासमोर आपण एकटं पडलात असं अजितदादाच्या गैरहजेरीत आपल्याला निवडणूक लढवायचंय. काय आव्हान कराल जनतेसाठी? खरं तर पक्ष किती बलाढ्य असले, मोठे असले, तर उभा राहिलेला जो उमेदवार आहे तो किती कणखर आहे, किती खंबीर आहे, किती अभ्यासू आहे, योजना कसा खेचून आणू शकतो, यासाठी या पक्षापेक्षा दिलेलं जे उमेदवार आहे त्या सक्षम उमेदवारावर यश अवलंबून असतं. म्हणून मी माझा संकल्प केलेला आहे की दुसऱ्यावर टीका करायची नाही, त्यांचंही मी स्वागतच करणार आहे. लोक ज्याला कुणाला स्वीकारतील हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळं मी माझ्या कामातून, मतदानाच्या प्रचारातून, मेहनतीतून माझी रेषा मोठी करणार. त्यामुळे कोणावर टीका नाही, कुठल्या पक्षावर बोलायचं नाही. मला काय करायचं आहे, मला भविष्यामध्ये कुठं जायचं आहे, या समाजाला कुठं घेऊन जायचं आहे, हे मी ठरवलेलं आहे. त्यामुळं मी कुणाची तुलना करत नाही, परंतु निश्चितपणानं सांगतो की खंबीरपणानं जिल्हा परिषद योजना खेचून आणणे, सर्वसामान्य माणसाला तेपर्यंत पोहोचवणे हे माझं उद्दिष्ट राहील आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून या ठिकाणी अजितदादाच्या आज जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे, माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते पुन्हा तयार व्हावेत आणि दादाचं राहिलेलं काम पुढे घेऊन जावं, हीच दादांना श्रद्धांजली आपण समजूया. आपल्या गटातील मतदारांना आपण येणार 7 तारखेला मतदान होणार आहे. काय आवाहन करणार? मतदारांना मी विनंती करणार आहे, आता सगळे उमेदवार आपल्या मतदाराच्या समोर आहेत. मतदारांनी ठरवायचं आहे ह्याच्यातला सक्षम, जात पात धर्म ह्याच्याकडे न बघता ह्याच्यातला चांगला सक्षम उमेदवार कोण आहे, जिल्हा परिषद योजना खेचून आणणारा उमेदवार कोण आहे, कुठला उमेदवार अभ्यासू आहे, कुठला उमेदवार खंबीरपणानं लोकांचे प्रश्न मांडणार आहे जिल्हा परिषद सभागृहामध्ये, हे लोक ठरवत असतात. माझ्या भाषणातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या विचारणातून एवढंच नाही, तिसरा एक डोळा असतो. मी आयुष्यामध्ये कसं वागलो, मी लोकांच्या उपयोगी पडलो की नाही, सगळ्या दृष्टीनं हा तिसरा अंगल काम करत असतो. म्हणून ह्या सगळ्या माझ्या मतदारांना माझी विनंती आहे, तुम्ही माझाही या ठिकाणी शोध घ्या, मलाही तपासा. मी जर समाजाच्या उपयोगाला, मी जर नागरिकाच्या उपयोगाला पडत असेल असं तुम्हाला वाटलं तर मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि दादाच्या या निघून जाण्याला आपण एक आधार म्हणून मतदान रूपी आशीर्वाद देऊन दादांना श्रद्धांजली आपण या निमित्ताने वाहू शकतो, अशा पद्धतीची विनंती माझी नागरिकांकडनं राहणार आहे. नक्कीच येणाऱ्या 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 9 तारखेला निकाल आहे. आपले जास्तीत जास्त मतांनी विजय हो अशी आपण अपेक्षा करतो आणि पुन्हा भेटू नवीन उमेदवारासह.
मी सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूज, लातूर. थँक्यू, आभारी आहे.